आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या युट्यूबचे जे चॅनल आहे या युट्यूब चॅनलवरती आपण आपले जे काही माहिती आहे ती माहिती आपण अपडेट करणार आहोत आणि आपल्याला कायमस्वरूपी माहिती अपडेट देणार आहोत. काही कारणास्तव आपण फाउंडेशनच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे शिक्षण यात्रा असेल, आपल्यापैकी काही विद्यार्थी असेल जे ज्यापर्यंत मी पोहोचलो असेल, आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा पोहोचलेला विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये ही शिक्षण यात्रा घेऊन 65 ठिकाणी आपण 65 गावांमध्ये आपण पोहोचलो. काही त्यातील 10 ते 12 अभ्यासिका सुद्धा होत्या. त्यामध्ये आपण व्हिडिओ बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, त्यात आपल्याला दिसलं असेल की शिक्षण यात्रेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पैसा लागत नाही या उद्देशावरती आपण काम करत आहोत आणि त्यासाठीच बीएडचं सुद्धा आपण त्याच पद्धतीने तुम्हाला मदत करणार आहोत. विविध राहण्याची, खाण्याची व्यवस्था आणि इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा संदर्भात आपण मदत करणार आहोत. त्यामुळे आता आजपासून जी काही कंटिन्युटी असणार आहे ते ऍडमिशन प्रोसेस, राहण्या खाण्याची व्यवस्था, सोबतच जे काही रूम, जर हॉस्टेल नाही मिळालं तर रूमची व्यवस्था, नंतर तुमच्या मेथड संदर्भातील गॅप सर्टिफिकेट असेल, कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल, अशा विविध ज्या बाबी आहेत ज्या बीएडच्या संदर्भातील असेल, कोणत्या कॉलेजला कोणते कुठे महत्व आहे, नंतर गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण या चॅनलवरती आपण बघणार आहोत. तर आपण विषयाकडे वळू. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट लागलेला आहे बीएड सीईटीचा आणि विद्यार्थी विचारत आहेत. आपल्या ग्रुपला सुद्धा जो आदित्य आहे तो कायमस्वरूपी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करत असते. त्यावरती युट्यूबला आपला म्हणजे त्या टेलिग्रामचं चॅनल असेल किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, त्यावरती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मात्र मिळत आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की आता रिझल्ट लागलेला आहे, मग रिझल्ट नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर कॅप राऊंड आपल्याला खेळायचा आहे. कॅप राऊंड मध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड अशा पद्धतीने राऊंड होत आहे. त्यात आपले खूप मोठे इश्यूज आहेत, खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आता पहिला प्रॉब्लेम काय आहे, तर कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे कॅप राऊंड, तर त्याचं वेळापत्रक आपल्याला काही दिवसामध्ये मिळणार आहे आणि त्यापासून आपल्याला त्या सर्व गोष्टी सोबतच लागणार आहे. नंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम. तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट जो आहे तो दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या सेमिस्टरचा आपल्याला, जर तुमचे 4 सेमिस्टर असेल, तुमचे 8 सेमिस्टर असेल, तुमच्या 6 सेमिस्टर असेल, तर त्या सेमिस्टर वाईज आपण तुम्हाला आपला जो ग्रुप आहे स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यावरती तुम्हाला जसंही कॅप राऊंड सुरू झाला तसेच तुम्हाला ते आपण टाकतो आहे आणि त्यानुसार कसं भरायचं, काय भरायचं ते सर्व माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राहिला मुद्दा कोणता, तर गॅप सर्टिफिकेटचा. काही विद्यार्थी काय करताय की गॅप सर्टिफिकेट सर लागणार आहे का, तर तुम्हाला ज्या वेळेला कॅप राऊंड तुम्ही भरतायत किंवा कॅप राऊंड तुम्ही रजिस्ट्रेशन करतायत किंवा तुमची नोंदणी करतायत, तर विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला मात्र तुम्हाला बीएडचं जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे किंवा कॅपची प्रोसेस आहे त्यामध्ये गॅप सर्टिफिकेट लागत नाही. गॅप सर्टिफिकेट कधी लागते, ज्या वेळेला तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्यावेळेला ते गॅप सर्टिफिकेट लागते. म्हणजे तुमचा जेव्हा प्रवेश करताय तेव्हा प्रवेशाच्या वेळेला तुम्हाला लागणार आहे. म्हणजे कॉलेजवाल्यांना ते गरजेचं असते, तुम्हाला सुद्धा गरजेचं असते. जे स्कॉलरशिपचा मुद्दा आहे, जास्त 3 वर्षापेक्षा जास्त गॅप असेल किंवा इतर, त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती सुद्धा देणार आहे. म्हणजे आताच तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागते असं नाही, पण गॅप सर्टिफिकेट जर तुम्हाला काढायचं असेल आणि तुम्ही खरंच गॅप असेल तर नक्की काढून घ्या. तहसील म्हणून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढता येते. 100 ते 150 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येत आहे. 100 रुपये स्टॅम्प पेपरवर घेऊन तुम्ही 2 वर्षाची गॅप, म्हणजे तुम्ही काय केलं नसेल केलं तर तब्येत बिघडली आहे किंवा इतर गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि या पद्धतीने या वर्षापासून तर या वर्षापर्यंत माझी गॅप होती अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, राहिला मुद्दा पुन्हा मायग्रेशन सर्टिफिकेटचा. तर मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही वेगळी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेत असाल, आपली स्वतःची युनिव्हर्सिटी जुनी आहे, जे ग्रॅज्युएशन झालेले सोडत असाल, तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट नक्कीच आहे, लागते आहे. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, एक गॅप सर्टिफिकेट आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट, यासाठी आपण सुद्धा मदत करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बीएड संदर्भातील सर्व अपडेट म्हणजे प्रवेशापासून अपडेट, कॅपपासून अपडेट, तर तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्थेपासून आणि तुमची फीज जर एखादा कॉलेज लुटत असेल, एससी एसटी ओबीसी विद्यार्थी असेल किंवा इतर जे असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही जी माहिती आहे ही आपल्याला माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारा कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकला जॉईन होऊन माझ्याशी संपर्क साधत असेल किंवा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंगच्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा, एक व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा सुद्धा. धन्यवाद.